पुढच्या फेरीमध्ये गेले, म्हणजेच तिथून मात्र एक अंतिम सामना आजच्या दिवसातला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती आहे आपला 12 प्रतिनिधी पाठवून द्यावा लवकर लवकर. बेंडकर आणि सावरकर अशी रंगणारी लढत, जिकडे सावरकर संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि निश्चितच बेंडकर संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केले. बेंडकर संघ चला आपला प्रतिनिधी पाठवा. गेम ऑन. पंचांचा इशारा येईल, खेळ सुरू होईल. जुगल घरत आणि तनिष घरत, तर प्रारंभिक गोलंदाज बाळू घरत, तीनही घरत मैदानावरती. येस, स्टान्स चुकलाय. पुन्हा एकदा तयारीवरती जाईल गोलंदाज. गोलंदाजीच्या बोल्यावरती बाळू घरत, पंचांच्या डावीकडून. यावेळेला मात्र बॅटची इनर एज घेऊन चेंडू चाललाय. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे. बॅटची बॉटम एज, क्षेत्ररक्षकाला तो चेंडू अगदीच एक्स्ट्रक्षकाला समजलं नाही चेंडू, परंतु लॉंग लेगला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एका धाव्याने मात्र इथं जुगल आपलं खातं उघडतोय, एका धाव्याने मात्र संघ आपलं खातं खोलते. चांगला फटका, अप्रतिम टायमिंग, आणि हा चेंडू जाऊन पोहोचेल निश्चितच अगदीच कव्हर बाउंड्रीच्या वरून 6 धावांकरिता. अप्रतिम टायमिंग. पहिल्या चेंडूवरती जुगलला थोडंसं फसवलं होतं, 1 धाव मिळाली, परंतु तनिष घरत अतिशय ताकदवर बॅटिंग. जुगलला मात्र इथं साथ दिली चांगली. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये जुगल जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु आता तनिष मात्र हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउटचा फटका, देखणा फटका पाहायला मिळाला बाळूसाठी. परंतु यावेळेला मात्र बाळू कमबॅक करेल. थोडासा आता चेंडू मागे खेचला. याच्या अगोदरचा चेंडू पाहिला तर अगदीच लेंथ डिलिव्हरी होती. आता पण तो थोडासा 6 मीटरकडे चेंडू मागे खेचला, त्याच्यामुळे मात्र चेंडू आणि चेंडूफळीचे मेतकूट काही पाहायला मिळालं नाहीये. गतीने मारा केला होता. चेंडू पाहिजे त्या व्यवस्थित परफेक्शनने बॅट वरती आला नाहीये, परंतु मैदानाची जी खासियत आहे, मैदानावरती त्या बाजूला गवत भरपूर आहे, त्यामुळेच तिकडे आपल्याला काय पाहायला मिळत, 2 धावा भरपूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 2 धावा या जुगल आणि तनिष यांच्यामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. टोटल धावसंख्या आतापर्यंत धावपटलावरती आपण पाहतोय बिनबाद 9. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना धावसंख्या बिनबाद 9. उसळी घेणारा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून, अगदीच काय सुंदर चेंडू, भरपूर दूरपर्यंत कॅरी करतो हा चेंडू. रबर बॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. स्टेप आउट झालाय, परंतु जेवढा स्टेप आउट झाला तेवढा अजून चेंडू मागे खेचला गेला आणि निश्चित स्वरूपामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूंवरती 7 धावा आल्या होत्या, नंतरच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या. एकत्रित 6 चेंडूंमध्ये 9 धावांची खेळी साकारली. म्हणजेच बाळू पहिल्यांदा 2 चेंडूंवरती थोडासा महागार ठरल्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला. हीच तर असते खासियत एका जुन्या क्रिकेटरची, हीच असते खासियत एका आत्मविश्वास अनुभव खेळाडूची. ज्या वेळेला आपल्यावरती प्रतिहल्ला होईल त्यावेळेला मात्र आपण डोकं शांत संयमी खेळ करून दाखवला पाहिजे. आपल्यातली जी ताकद आहे, आपल्याकडचे स्टॉक डिलिव्हरी जे आहेत ते चेंडू फेकणं गरजेचं आहे. पदलालित्य निश्चित पाहणं गरजेचं आहे. बॅटर कोणत्या पद्धतीचं पदलालित्य करतोय त्याच्या अनुसरून गोलंदाजी करणं गरजेचं आहे, आणि अगदीच बाळूने तेच केलं. त्यामुळेच तर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर 5 चेंडूंमध्ये 8 धावा करू शकला, तो म्हणजेच तनिष घरत. नवीन गोलंदाज विकी घरत.
बेस्तरार गोलंदाज आहे, परंतु ह्या वेळेला शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला होता. जुगल दुसऱ्या धावेसाठी धावतोय, कारण मगाशी ही विकी घरतची ही डावखुऱ्याची गोलंदाजी आम्ही पाहिली होती. अप्रतिम टायमिंग करतो, अप्रतिम टप्पा उचलतोय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती विकी घरतची. कारण नॅचरल आउटस्विंग पाहायला मिळतोय. डाऊन द लेग आहे, लेफ्ट ऑन केलाय जुगलने. पंचांचा इशारा वाईटचा. पहिला चेंडू थोडासा जुगलला समजला नव्हता, थोडासा बॅटची अप्परेज घेऊन स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे गेला होता, निश्चित फाईन लेग बाउंड्रीकडे गेला होता. परंतु एक धाव, 2 धावा तिथून मिळाल्या आणि वाईटची 1 धाव जरूर मिळाली. विकी घरत गोलंदाज चांगला आहे, पण तो आता सूर मिळत नाहीये. बघा, मी म्हटलं होतं गोलंदाज चांगला आहे, सूर मिळत नाहीये. एकदा की सूर मिळाला जुगललाही पाहायला लागेल, कारण गती सोबत दिशा सुंदर आहे आणि एक नॅचरल आउटस्विंग त्यांच्या लेफ्ट हँडेड गोलंदाजीमुळे आहे. त्याच्यामुळेच तो गोलंदाज अतिशय देखणी गोलंदाजी करतोय. प्रेक्षकांची मन अगदीच जिंकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला मात्र चेंडू गती काढून घेतली होती आणि त्या गतीमुळेच मात्र चाच पडलाय फलंदाज. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 12 विदाउट एनी लॉस. वी आर इन द सेकंड ओव्हर विच इज बीइंग बोल्ड बाय विकी घरत. काबिल तारीफ गेंदबाजी, जुगल को जकड़ के रखा है, यहाँ से बैकफुट पे जाके यहाँ से हुक करने का प्रयास किया था. गेंद जाएगी जब तक काउ कॉर्नर रीजन में, मिड विकेट रीजन में वहां से फील्डर आएंगे तब तक 2 रन संख्या अर्जित की जाएगी और उसी के चलते कुल रन संख्या 2 से बढ़ जाएगी, 14 तक जाएगी. तो यहां से जो मुकाबला जीतेगा वो अंतिम, आज के दिन का अंतिम राउंड खेलेगा, जो कि साई टीम ऑलरेडी वहां तक पहुंच चुकी है. मिस टाइमिंग स्ट्रोक है, क्या ये कैच हो सकती है? जुगल का खेल खल्लास किया है यहाँ पे, क्योंकि जिस तरह से गेंदबाज विकी घरत अपने गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, अपने लेफ्ट हैंडेड गेंदबाजी से सामने वालों को पूरी तरह से चकमा देते हैं. ये आउट स्विंग होती हुई गेंद, हल्का सा उछाल था उसमें और गेंद हवा में लहराते हुए बाकी का काम जो है फील्डर द्वारा किया गया. बालू, यस बालू, जो कि वहां पे मिड विकेट रीजन में तैनात किए गए थे, प्रोटेक्शन दिया गया था. काबिल तारीफ कैच देखने को मिली है. और एक इंपॉर्टेंट विकेट जुगल घरत, जो कि आज सुबह से सभी गेंदबाजों के लिए परेशानी दे रहे थे, सिरदर्द हो चुके थे, वही जुगल यहां से बैकफुट पे जाते हुए अंतिम गेंद इस ओवर की जो कि फेंकी जा रही है. विकी घरत इंप्रेस किया है इस गेंदबाज ने, सच्ची कहेंगे तो इस गेंदबाज ने सभी को इंप्रेस किया है. चेंडू पहा, अगदीच नफेतील गोलंदाजी ज्याला म्हणावं लागेल. गोलंदाजी कोणत्या बाजूला चालू आहे ते अगदीच विनीत घरतला समजलं सुद्धा नाहीये. आणि जर आर्यन चिरले तुम्ही मॅच पाहत असाल तर उद्या पहिला सामना आहे सुधीर शेठ ठाकूर यांच्या सोबत. आपण 10 वाजता बरोबर तयार राहायचं आहे आर्यन चिरले, कारण जय हनुमान खारकोपर 40+ हा संघ यावेळी एकदम 2 दिवस झाला तुमची वाट पाहत आहेत. एक ताकदवर संघ आहे, यावर्षी 40+ मास्टर्सच्या 5 गणी चषकाचा विजेता आहे, दमदार विजेता आहे बायशेटचा संघ जय हनुमान 40+ खारकोपर. आर्यन चिरले, उद्याची पहिली मॅच खारकोपर पेक्षा चिरले. धावसंख्या धावपटकावरती आहे त्या म्हणजे 14. 2 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या आल्या 9
विकी गरतने अवघ्या 5 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवलाय. तर शेवटचे 6 चेंडू मिस्टर दीपक घरत. दीपक घरत एक जबरदस्त गोलंदाज. खरं तर 4ही गोलंदाज सावरकरकडे अतिशय चांगले आहेत. सकाळी पाहिले आतापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर करावा लागेल कारण 3 षटकांचा हा खेळ आहे. उद्याही मोठ्या मोठ्या मॅचेस पाहायला मिळतील त्याच्यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही आहे. आजचा हायेस्ट 61 होता, कालचा 71चा होता. वाव, अप्रतिम देखना, सुंदर नेत्र दीपक, मास्टर क्लास बॉलिंग इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच टीम सावरकर कडून. मग त्याच्यामध्ये बाळू, विकी आणि दीपक. फलंदाज तनिष पहिला चेंडू षटकार घेतल्यानंतर तेव्हापासून शांत आहे. याही वेळेला काय झालंय, गती 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 काढून घेतल्यामुळे मात्र तनिषची बॅट पहिला फिरली, तदनंतर मात्र चेंडू मागून आला. ए रे माझ्या मागल्या असं म्हणावं लागेल. इथून मात्र कमबॅक करावं लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. टीम बेंडकळ हवेमध्ये आहे. चेंडू झेल खाली, क्षेत्ररक्षक येईल का बाळू, पुन्हा एकदा विकी. आणि निश्चितच यावेळेला मात्र विकी कॅच पूर्ण करतोय. अतिशय सुरेख उंचावरती गेलेला हा चेंडू, कंट्रोल पूर्णपणे पाहायला मिळाला, जजमेंट सुंदर पाहायला मिळालं. शेवटपर्यंत डोळे बरोबर चेंडूवरती ठेवले आणि झेल हा पूर्णत्वालाच नेलाय. विकी घरतचा हा संपूर्ण सुंदरसा झेल पाहायला मिळाला. दीपक घरतची अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या सीमित आहे, धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजेच 14 वरती, जी की 2 षटकांच्या अंती होती. 30 धावसंख्या 2.3 षटकांच्या अंती आहे. म्हणजेच 3च्या 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये सुयश मिळालंय ते म्हणजेच दीपक घरत यांना. तो यहां से आने वाली 3 गेंदे, कौन ऐसा बल्लेबाज रहेगा? ये 3 गेंदे जो टारगेट सेट करने वाले 3 गेंदे हैं. टोटल स्कोर हो चुका है दोस्तों 14 जो कि 2 ओवर के अंतिम में भी था और 2.3 ओवर के अंतिम भी, 2.3 ओवर के अंतिम भी वही स्कोर है 14-2. नए बल्लेबाज विशाल ठाकुर इन एट नंबर 4. तो यहां से विशाल स्ट्रोक लगाएंगे क्या, बड़ा स्ट्रोक दिखाएंगे क्या? इस बीच वंडरफुल, पावरफुल, सक्सेसफुल ये पुल जाएगा 6 रन के लिए. मैंने कहा था जिनका नाम है विशाल, क्या ये विशाल स्ट्रोक लगा के दिखाएंगे? और जी हाँ, अपने टीम का कप्तान जिन्होंने विश्वास दिखाया था विशाल के ऊपर, पहले गेंद के ऊपर विशाल का ये बड़ा स्ट्रोक. अंतिम 2 गेंदे, रन संख्या जाएगी 20 तक. इंपॉर्टेंस रहेगा हर एक गेंद का. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, इस बीच अंपायर हमारी तरफ मुड़ रहे हैं तो यहां से 1 रन संख्या और जुड़ जाएगी. रन संख्या जाएगी 21 तक और 2 गेंदे अभी शेष हैं. दीपक घरत अभी तक 7 रन संख्या खर्च कर चुके हैं. Wow, super master class. It's a high and handsome, long and strong, big sixer. चेंडू द्यायचे, चेंडू जर ह्याही चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला तर षटकार हायट्रिक पाहायला मिळेल. मॅच कुठे होती? 2 षटकांच्या अंती 14 वरती होती मॅच. 2.3 षटकांच्या अंती मॅच पुन्हा एकदा 14 वरतीच होती. 2.5 वरती जायला मॅच मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 वरती. म्हणजे जवळजवळ 13 धावा ह्या 2 चेंडूंमध्ये कुठून काढल्या. दीपक घरतवरती विशाल ठाकूरनी शेवटचा चेंडू, निर्वाणीचा चेंडू, पूर्वार्धामधला टार्गेट सेट करणारा चेंडू. समोर आहे दीपक विशाल ठाकूर साठी. विशाल ह्या वेळेला मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक आणि अंतिम क्षणी बाळूची कॅच. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुबह का भूला अगर शाम को वापस है तो उसे भूला नहीं कहते दोस्तों.
जिस तरह से दीपक घरत गेंदबाजी कर रहे थे, पहले 3 गेंदों पे सराहना करनी पड़ेगी। उसके बाद विशाल आए और विशाल ने बड़े स्ट्रोक्स लगाए, अंतिम गेंद के ऊपर वापसी की है विशाल ने। इसी बीच 3 ओवर का खात्मा हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद कुल रन संख्या जुट चुके हैं 27 और आने वाले 18 गेंदे और 28 की जरूरत। एक इनिंग ब्रेक के बाद मिलते हैं दोस्तों। द्वारकानाथ स्वर्गे यांची ही आजची ऑफिशियलची टीम आणि निश्चित रोहित मात्रे खारकोपर यांचं गुणसंख्या लेखन आणि ओम साई मंडप डेकोरेटर्स मारुती मंडप डेकोरेटर्स खारकोपर म्हणजे सोमनाथ घरत अतिशय सुरेख असं माइक सिस्टम 2 छोटे स्पीकर लावलेत परंतु कुठेही आवाजामध्ये लॅकनेस नाहीये कमतरता नाहीये जबरदस्त स्पीकर साईनाथ आणि मारुती मंडप डेकोरेटर्स खारकोपर सोमनाथ यांचं चांगलं सादरीकरण आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर प्रतीक पाटील विशाल घरत सर्व टीम उद्या 11 मॅच पाहायला मिळतील कारण एक सेमीफायनल आणि फायनल एक्स्ट्रा पाहायला मिळेल उद्या विनंती आहे जर आर्यन चिरले वेळेवरती या तुम्ही जर लाईव्ह मॅच पाहत असेल तर कारण पहिली मॅच लवकर सुरुवात झाली पाहिजे जाऊया मॅच कडे
गेम ऑन. पंचांचा इशारा. जुगलचा हा पहिला चेंडू आणि निश्चितच बाळू आणि चेतन अशी जोडगोळी. तर चेतन आलाय स्ट्राईकला. स्ट्राईक एंडला आलाय चेतन, जो की ओपन करेल आपल्या ह्या इनिंगची आपल्या संघासाठी पहिला चेंडू. पहिलाचा चेंडू मात्र अगदीच स्मेलिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. आणि गोलंदाजांनी एवढा सुंदर चेंडू फेकला की निश्चितच फलंदाजाच्या समोरून नाकाच्या समोरून जातो चेंडू, ज्याला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जातं. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. यावेळेला मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू व्यवस्थित चेंडू फळीवरती आलेला नाही. एक धाव जरूर मिळेल. मिड विकेट तिकडे तैनात केलेला आहे, त्याच्यामुळे तिथं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. प्रत्येक धाव महत्वाची आहे. बघा जुगलची रणनीती पहा, तिथे 2 धावा जातात, बरोबर प्लेसमेंट केली. वाव, सुंदर चेंडू, अप्रतिम दिशा, अप्रतिम गती, अप्रतिम अचूक असा टप्पा. अगदीच बाळूला शांत ठेवलंय. बाळू आणि चेतन अशी जोडगोळी. परंतु आतापर्यंत 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली. 9.33 सरासरी पहिल्या चेंडू पासून आहे. 18 चेंडूमध्ये 28 गरज. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे असला तर त्याला बघण्याची भूमिका, प्रेक्षकाची भूमिका करावी लागेल. चेंडूही हरवला जाईल आणि हा आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. सुंदर एक लॉफ्टिक ड्राईव्ह पाहायला मिळालाय लॉंग ऑफच्या वरून 6 धावांकरिता. जुगल घरत गोलंदाजीच्या बोल्यावरती असताना पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी, तिसऱ्या चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती मात्र षटकार खेचलाय. किती उशिरापर्यंत तुम्ही बाळूला शांत ठेवाल. इथे मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक षटकामध्ये 9.33 सरासरी गाठणं अनिवार्य असेल. आतापर्यंत धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय त्या म्हणजे 7. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही अजूनपर्यंत. चांगला चेंडू आहे, फक्त दिशा पाहावी लागेल आणि निश्चितच एक अचूक मारा, अचूक गती पाहायला मिळते. गोलंदाजांचं खरं तर वर्चस्व पाहायला मिळालंय ह्या स्पर्धेमध्ये. ज्या ज्या गोलंदाजांनी अगदी टप्पा अचूक पकडलाय ना, त्या गोलंदाजांनी अतिशय सुरेख कामगिरी केली. आणि अगदीच जुगल असेल, मग विकी असेल, काय सुंदर गोलंदाजी केली. पुन्हा एकदा बॉल किती दूर पर्यंत कॅरी केला पहा. जवळजवळ 20 यार्ड पर्यंत चेंडू कॅरी केला. गती सोबत टप्पा पहा. सुंदर क्रिकेट. खरं तर जुगलला आपल्या लेदर बॉल क्रिकेटची आठवण झाली असेल, ज्या पद्धतीने हा चेंडू कॅरी झाला. एका षटकाचा खेळ झालाय. एका षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय. जुगल घरच्या षटकाचा समाप्तीनंतर 1 षटकार 1 एकेरी, धावसंख्या बिनबाद 7. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबूस ठाकूर स्मृती चषक 2024 अप्रतिम आयोजन. ते म्हणजेच मंगेश स्पोर्ट्स खारकोपरचं आणि सुधीर ठाकूर साहेबांचं अप्रतिम आयोजन. कुठेच काहीच कमी नाही आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या मॅचेस चालू आहेत. आजच्या दिवसामध्ये हायेस्ट आपण 61चा पाहिला, कालच्या दिवसामध्ये हायेस्ट आपण 71चा पाहिला. उद्या काय हायेस्ट पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय साई संघ पुढे गेलाय. यावेळेला मात्र पहा काय घडलंय. चेंडू मात्र बॅक साईडला लागलाय चेंडू फळीच्या आणि जुगलची चांगली एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळालं. यस, आणि निश्चित प्रतीक पाटील सांगतात की मंगेश स्पोर्ट्स खारकोपर पुढच्या वर्षी तुम्हाला ह्याच मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल.
थोडीशी मोठी स्पर्धा पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये ते मात्र शंका नाही आहे. बॅट कट होती, निश्चितच बॉटम एज लागली होती बॅटची. खरं तर बॉटम एज लागल्यानंतर विकेट किपरला कठीण असतं ती कॅच घेणं. अपर एजची कॅच अगदी सहज मिळते, बॉटम एजची कॅच पकडणं थोडंसं कठीण असतं. परंतु जुगलनी प्रयत्न चांगला केला गेला होता. इथून मात्र काय घडतंय तर सातत्याने एक निर्धाव चेंडूची सांगता. बाळू जो की षटकार खेचल्यानंतर 3 चेंडू हे निर्धाव खेळलाय. धावसंख्या सीमित आहे. यावेळेला काय घडलंय, चेंडू षटकाराकरिता गेलाय आणि चेंडू मारल्यानंतर थोडासा दुःखापती सारखं सुद्धा वाटलं फलंदाजाला. परंतु काय घडलंय तर षटकार आलाय, महत्वाच्या क्षणी षटकार आलाय आणि ते सध्याच्या घडीला सावरकर संघासाठी खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत विनीत घरत गोलंदाजी सुंदर करत होता. हा षटकार थोडासा बॅकफूट वरती जाईल भेंडकर संघ, कारण 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. समीकरण सोपं आहे. 10 मध्ये 20 होत्या, 9 मध्ये 14. अर्धा टप्पा पूर्ण झालाय, अर्धा टप्पा पूर्ण झालाय. बरोबर अर्धे चेंडू झालेत, अर्धा टप्पा पार झालाय आणि हा चेंडू डाऊन द लेग स्वैर मारा पाहायला मिळाला आणि निश्चितच एक धाव मात्र पुन्हा एकदा ऍड केली जाईल. धावसंख्या 15 वरती, 9 मध्ये 13ची गरज. इथून मात्र भेंडकर संघ हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. साई संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण कृपया करून येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा. लगेच नाणेफेकीचा गोल केला जाईल आणि ह्या दरम्यान हाफ व्हॉली हा चेंडू होता, त्याला मात्र फ्लिक केला, लॉफ्टेड फ्लिक. हा आलाय सुंदरसा षटकार. या षटकाराने मात्र विजयाची धमक, विजयाचं आव्हान हे कमी करून दाखवलंय. ते म्हणजेच बाळूच्या चेंडू फलीतून आलेले 2 बॅक टू बॅक षटकार. खरं तर रोहित हे जे क्रिकेट आहे रबर बॉलचं, ह्याच्यामध्ये डॉट डिलिव्हरी पेक्षा ना माणूस कॅल्क्युलेशन करतोय धावा किती राहिल्यात आणि त्या किती चेंडूंच्या धावा राहिल्यात आणि त्याच हिशोबाने मात्र हा बाळू खेळलाय. 8 मध्ये 7ची गरज. बॅटची आउटर एज घेऊन चाललाय चेंडू थर्ड मॅनला आणि हीच कॅच जी ड्रॉप झाली त्याच बाळूने मात्र पुन्हा एकदा षटकार खेचला आणि मॅचची थोडीशी रंगतता कमी केली. ती म्हणजे टीम भेंडकर साठी तर मात्र सुस्थितीमध्ये पोहोचवले सावरकरला. कॅच टाकल्यानंतर 2 षटकार मात्र त्यांनी लगावले. कॅच थोडीशी कठीण होती, परंतु कठीण काही नसतं. सूर्यकुमार यादवची कॅच पाहिल्यानंतर सर्वांना कळून गेलं, अक्षर पटेलची कॅच पाहिल्यानंतर सर्वांना कळून गेलं की वर्ल्ड कप हा इझी आलेला नाहीये. भरपूर मेहनत घेतली रोहित शर्माने. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांची अंतिम धावसंख्या ती म्हणजेच बिनबाद 22, 1 षटक आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. आतापर्यंत बाळू अतिशय सुंदर दिमागदार बॅटिंग करतोय. 8 चेंडू 19 धावा त्याने आतापर्यंत कुठल्यात. दुसऱ्या बाजूला चेतन घरत संथ गतीने, परंतु बाळूला फक्त साथ देतात. ज्या वेळेला एखादा फलंदाज ताकदवर खेळतो त्यावेळेला दुसऱ्या फलंदाजांनी फक्त पण शांतपणे संयमाने साथ देणं गरजेचं आहे आणि अगदी तेच केलं चेतन घरतने. 6 मध्ये 6, एक माफक आव्हान समीकरण मात्र आता उभा आहे सावरकर साठी. संपला गेम, संपलाय, कारण चेंडू हा चाललाय भेंडकर संघाच्या विरोधात षटकारासाठी. आर पार सीमा पार तडफदार षटकार आणि ह्या षटकाराने मात्र मॅच जिंकून टाकली आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम सावरकर विपक्ष टीम साई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल या लवकरात लवकर आणि निश्चितच या सामन्याचा सामना पुरुषोत्तम प्लेयर ऑफ द मॅच सुधीर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल हा सन्मान.